सो खूप जणांची मेसेज आली की ट्रॅव्हल करताना आम्ही काय उपाय करायचा. तर एक लक्षात घ्या, खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये देतच आहे काय उपाय करायचा. सगळ्यात महत्त्वाचं 2 उपाय तर फार महत्त्वाचे आहेत. काल भैरवाष्टक म्हणा, त्याचबरोबर हनुमान चालीसा म्हणा. ट्रॅव्हल करत असताना नेहमी संकल्प करा आहे की देवा तू आमच्या सोबत आहेस, तू आम्हाला सुखरूप माझ्या फॅमिलीला घेऊन अगदी व्यवस्थित माझा प्रवास कंप्लीट होणार आहे आणि तू सोबत आहेस ही नक्कीच मनामध्ये एक भाव ठेवा, भक्ती ठेवा. नक्कीच देव तुमच्या सोबत असेल. कर्म चांगले करा, दान करा. जसं मी तुम्हाला सांगितलं की हिरवा रुमाल एक जवळ ठेवला तर खूप छान असतं. त्याचबरोबर गरीबाला एखाद्याला दान करा जाताना, कुठे बाहेर जात असाल तर. थोडक्यात काही गोष्टी आपण करायच्याच आहेत. पण एक लक्षात ठेवा की येणारा काळ खरंच त्रासदायक आहे. मंगळ यावर्षी त्रास देणारच आहे. सध्या मंगळ मकर राशीमध्ये आहे, शनीच्या राशीमध्ये होता तेव्हा काय घडलं हे सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि ॲक्सिडेंटचे योग आहेत. पण यानंतर तो मंगळ शनीच्या राशीमध्ये राहू बरोबर बसणार आहे आणि तिथे पुन्हा काही ग्रह एकत्र येणार आहेत. तर या सगळ्या गोष्टी त्रासदायक असणार आहेत. त्यामुळे शक्यतो जमत असेल तर या उपाय तर करा, पण शक्यतो शांत मनाने, शांत डोक्याने गाडी चालवा किंवा जात असाल तर. आणि शक्यतो असं सांगेन की फ्लाईटचा प्रवास थोडासा टाळला तर बरं होईल. तर या गोष्टी जरा नीट व्यवस्थित केल्या तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. कधी कधी ग्रहच सिच्युएशन असते. मी तुम्हाला सांगते व्हायब्रेशन फार इम्पॉर्टंट असतात. पृथ्वीचं जे व्हायब्रेशन असतं जे बाकीच्या प्लॅनेट बरोबर त्याचा इफेक्ट होतो. म्हणून हे शास्त्र आहे. सो प्लीज थोडंसं लक्ष ठेवा. उपाय जे सांगितले ते करा आणि देवावर विश्वास ठेवा. तुम्ही चांगले असाल, तुमचे कर्म चांगले असतील, चांगला भाव असेल तुमच्या मनामध्ये तर देव नेहमी तुमची रक्षा करेल. सो